क्लास 11चं नवीन लेसन स्टार्ट करू आपण. दॅट इज बायोमॉलिक्युल्स. पहा, सिलेबसमध्ये लेसन स्टडी करताना त्याचा एक प्रॉपर सिक्वेन्स घेऊन त्याला स्टडी करायला पाहिजे. आपण सुरुवातीला लिव्हिंग वर्ल्ड हा लेसन स्टडी करायच्या अगोदरही आपण स्टार्टिंग केली आहे सेलपासून. सेलपासून का केली त्याला रिझन आहे, कारण जेव्हा आपण बायोलॉजीचा स्टडी करतो एकतर इट डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हटला म्हणजे त्या ठिकाणी येते सेल. मग जोपर्यंत तुम्हाला सेल म्हणजे काय ते कळत नाही, व्हॉट इज मीन बाय द सेल, व्हॉट इज द कंपोजिशन ऑफ सेल, व्हॉट आर द टाईप अँड फंक्शन्स ऑफ द सेल, तोपर्यंत लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं महत्व कळत नाही. म्हणून आपण काय केलंय, वी हॅव स्टार्टेड फ्रॉम दी सेल. आता आपण स्टडी करू की त्या सेलच्या आतमधलं केमिकल कंपोजिशन काय असते. आपण सेलचं स्ट्रक्चर पाहिलंय, त्याच्यामध्ये न्यूक्लियस असेल, सायटोप्लाझम असेल, ऑर्गॅनिल्स असतील, आणि प्रत्येक पार्टला स्वतःचं काहीतरी फंक्शन आणि स्ट्रक्चर दोन्ही गोष्टी होत्या. आता जो टॉपिक आहे इट इज रिलेटेड विथ दी केमिकल कंपोजिशन ऑफ द सेल. है ना, कोणतंही एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, it is made up of the cell, and when we study the chemical composition तर एक मुद्दा क्लिअर करायचा आहे की एका पर्टिक्युलर सेलमध्ये काय प्रेझेंट राहतं, तर इट इज मेड अप ऑफ न्यूमरस अँड व्हेरायटीज ऑफ द केमिकल. आपण स्टडी केलाय की सेलच्या आतमध्ये एक लिक्विड पोर्शन असते पहा, त्याला आपण मॅट्रिक्स पण म्हणू शकतो, आणि एका सेलच्या संबंधित जर आपण त्याला म्हटलं तर इट इज सायटोप्लाझम. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. समजा एखादी ॲनिमलची सेल असेल, सपोज दिस इज द न्यूक्लियस, अँड न्यूक्लियस इट इज सराउंडेड बाय द लिक्विड, किंवा त्याला आपण ग्राउंड सबस्टन्स म्हटलं तरी चालेल, दॅट विल बी दी सायटोप्लाझम. आणि ही जी आहे, सपोज याला आपण म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन. ही सपोज ॲनिमल सेल आहे, आपण प्लांटची पण ड्रॉ करू शकतो. मग आता या कम्प्लीट सेलला जी सेल स्वतःहून काहीतरी ऍक्टिव्हिटी परफॉर्म करू शकते, द सेल इज एबल टू मूव्ह, इट इज एबल टू मेटाबोलाइज, त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन्स करतात, सेलमध्ये स्वतःची ग्रोथ होऊ शकते, सेल इलॉंगेट होऊ शकते, आणि सेलमधून पूर्ण ऑर्गॅनिझमची डेव्हलपमेंट पण होते. म्हणजे ओव्हरऑल वी कॅन से दॅट सेल इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड रिप्रोडक्शन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सगळ्या ऍक्टिव्हिटी कोण परफॉर्म करत आहे, सेल. आणि ज्या ठिकाणी काहीतरी ऍक्टिव्हिटी घडते त्याला आपण लाईव्ह ऑर्गॅनिझम म्हणतो. इट मीन्स द सेल इज कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग. इथं काही अडचण. आता जो टॉपिक पाहायचा तुम्हाला त्याच्यात थोडासा विरोधाभास आहे. आपल्याला स्टडी करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो मॉलिक्युल्स, जे की एका लिव्हिंग सेलमध्ये आहेत, म्हणून त्याला आपण बायोमॉलिक्युल्स म्हणतो. जेव्हा जुन्या सिलेबसचा आपण विचार करू तेव्हा या लेसनचं हेडिंग होतं बायोकेमिस्ट्री ऑफ द सेल. आता इथं त्यांनी लेबल चेंज करून टाकलं, इट इज बायोमॉलिक्युल्स. ऍक्च्युली लेसन तोच आहे, deals with the study of different type of the molecules present within the living cell. त्याला आपण बायोमॉलिक्युल्स म्हणू. पण हे जे बायोमॉलिक्युल्स आहेत, हे जे केमिकल आहेत, वी नो दॅट द केमिकल्स आर सेट टू बी द नॉन लिव्हिंग. केमिकल कसे राहतात, नॉन लिव्हिंग. मग हेच तर सगळ्यात मोठं नवल आहे. इट्स अ व्हेरी अनयुज्युअल थिंग दॅट होल सेल विच इज कॉल्ड एज लिव्हिंग, इट इज मेड अप ऑफ नॉन लिव्हिंग केमिकल्स. बॉडीचं एक्झाम्पल घ्या. बॉडी इट इज कन्सिडर्ड एज द लाईव्ह. आता सध्या आपण काहीतरी ऍक्टिव्हिटी करून आलो, इट मीन्स वी आर लिव्हिंग. पण पूर्ण लिव्हिंग बॉडी ज्या केमिकल पासून तयार होते दॅट केमिकल्स आर नॉन लिव्हिंग. मग हाच तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे की हाऊ डज नॉन लिव्हिंग केमिकल मेक्स द लिव्हिंग बॉडी.
ओके. आणि याकरताच आपल्याला हा लेसन स्टडी करायचा आहे. दॅट इज डील्स विथ द स्टडी ऑफ व्हेरायटीज ऑफ द केमिकल्स. कोणकोणते ते आपण पाहणारच आहे. विच आर प्रेझेंट इन द लिव्हिंग सेल. दॅट्स वाय द हेडिंग इज बायोमॉलिक्युल्स. ओके. आता पहा, आपल्याला काय करायचं आहे, का लिव्हिंग सेलचं समजा आपण अनालायसिस केलं. ठीक आहे. आपल्याला माहित करायचं की व्हॉट काइंड ऑफ द केमिकल डू अ सेल पजेस. त्याच्यामध्ये कोणकोणते केमिकल्स आहेत तुम्हाला माहित करायचं आहे. कारण केमिकलच्या शिवाय पूर्ण सेल बनतच नाहीये. कोणता एखादा सबस्टन्स असेल, एखादं मॅटर असेल, इट इज ऑल्सो मेड अप ऑफ केमिकल. कोणता ना कोणता केमिकल त्या ठिकाणी प्रेझेंट आहेच. इव्हन इव्होल्युशनचा जर विचार केला आपण, तर या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बनले कसे, तर त्याची सुद्धा स्टार्टिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत त्याची स्टार्टिंग केमिकल पासूनच झालेली आहे. हे आपण 12th मध्ये पाहणार आहोत इव्होल्युशन मध्ये. ओके. सो नाऊ वी विल ट्राय टू अंडरस्टँड द काइंड्स ऑफ केमिकल प्रेझेंट इन द लिव्हिंग सेल. सो दिस इज युअर इंट्रोडक्शन. नाऊ a particular cell, it deals with the study of various chemicals within a cell. अर्थात सेल म्हटलं तर ती लिव्हिंग सेलच कन्सिडर करायची आहे. पण आता पाहिलं आपण की सेलमध्ये त्याची जी आउटर कोटिंग असते, प्लाझ्मा मेम्ब्रेन, आपण डिटेलमध्ये पाहिलाय ना, लिपिड प्रोटीन असतात. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन सोडून बाकीचा जो सेलचा पार्ट आहे, म्हणजे एका लिव्हिंग सेल मधला जर आपण न्यूक्लियस प्लस सायटोप्लाझम कन्सिडर केलं, पण सायटोप्लाझमची जी लिमिटिंग मेम्ब्रेन आहे कोणती, प्लाझ्मा मेम्ब्रेन, ती सोडून, म्हणजे सेलच्या आतमधला असा पार्ट ज्याला प्लाझ्मा मेम्ब्रेननी कव्हर केलेलं नाहीये, तर तेवढा जो लिव्हिंग पार्ट आहे, दिस इज ऍक्च्युअली कॉल्ड ॲज दी प्रोटोप्लाझम. शब्द लक्षात ठेवा, प्रोटोप्लाझम. अँड व्हॉट इज प्रोटोप्लाझम? इट इज ऍक्च्युअली द लाईव्ह पार्ट ऑफ दी सेल. आणि यामध्ये असणारे केमिकलच तुम्हाला आज स्टडी करायचे आहेत. तुम्हाला सर्व न्यूक्लियस सायटोप्लाझम मध्ये केमिकल आहेत, पण प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये केमिकल नाही आहेत, पण ते स्ट्रक्चरल केमिकल झाले. आपल्याला जे पाहायचे ते ऍक्च्युली सेलमध्ये ऍक्टिव्हिटीज ज्या घडून राहिल्या त्याच्याकरता रिस्पॉन्सिबल असणारे केमिकल कोणते आहेत, म्हणून वी आर फोकसिंग अपॉन द प्रोटोप्लाझम. तुम्हाला लाईव्ह पार्ट ऑफ द सेल जर विचारला तर हा वर्ड लक्षात ठेवा, इट इज अ सेल प्रोटोप्लाझम. सायटोप्लाझम म्हणजे न्यूक्लियसच्या सराउंडिंग मध्ये असणारे केमिकल म्हणजे सायटोप्लाझम, आणि सायटोप्लाझम इन्क्लुडिंग न्यूक्लियस, इट इज कॉल्ड एज प्रोटोप्लाझम और लाईव्ह पार्ट ऑफ द सेल. सो दिस इज मेड अप ऑफ व्हेरायटीज ऑफ द केमिकल. ते केमिकलचं एक क्लासिफिकेशन आपण करणार आहे. पहा आता. So this is the classification of various biomolecules in a living system. ठीक आहे. आजचा आपला इंट्रोडक्टरी पार्ट असल्यामुळे आपण फक्त एक इन्फॉर्मेशन घेऊ की व्हॉट काइंड ऑफ chemicals are present in the living cell. Tapa. Basically, a living cell is made up of two types of chemical, that is organic and inorganic. Living organism शब्द वापरून राहिलो, याचा अर्थ डेफिनेटली ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ ऑर्गॅनिक केमिकल. तुम्हाला हायस्कूल लेव्हलला अकार्बनी आणि कार्बनी पदार्थ असा पार्ट होता, है ना. कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स, आणि त्याला आपण ऑर्गॅनिक म्हणत असतो, आणि बाकीचे जे राहतात त्याला आपण इनऑर्गॅनिक केमिकल्स म्हणतो. ओके. तर जनरली जे एलिमेंट्स राहतात विद्यार्थी मित्रांनो, ऑल एलिमेंट्स आर सेड टू बी दी इनऑर्गॅनिक वन. पण जेव्हा या एलिमेंटच्या कंपोजिशन नंतर
काही कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स तयार होतात, त्याला आपण कन्सिडर करत असतो ऑर्गॅनिक केमिकल्स किंवा मॉलिक्यूल म्हटलं तरी चालेल. आता इथं बायो मॉलिक्यूल आहे, तर इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल आणि ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. आता पहा, जर आपण इनऑर्गॅनिक वर लक्ष दिलं, त्याच्यामध्ये परत त्यांनी त्याला डिवाइड केला इन टू द प्राईम एलिमेंट्स, मॅक्रो एलिमेंट्स अँड द ट्रेस एलिमेंट. त्याचं मिनिंग समजून घ्या. प्राईम एलिमेंट्स म्हटलं, दीज आर दी मेन कंपोजिशन ऑफ द सेल. सेलमध्ये एलिमेंटही आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड पण आहेत. मग एलिमेंट पैकी महत्वाचे कोणते आहेत, मोस्ट इसेन्शियल कोणते आहेत, ज्याच्याशिवाय लिव्हिंग पार्ट बनतच नाही. ठीक आहे, मोस्ट रिक्वायर्ड एलिमेंट्स त्याला म्हणायचं तुम्हाला प्राईम एलिमेंट. प्राईम म्हणजे त्यांना जास्त महत्व आहे. दॅट इज दी कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. बेसिक कंपोजिशन आहे. जेव्हा आपण ऍक्च्युली एखादा बायोमॉलिक्यूल स्टार्ट करू, फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्याचा बेसिक फॉर्म्युलाच आहे कार्बोहायड्रेटचा CnH2nOn. म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन असेल तर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड बनतात, नाहीतर बनतच नाही. ओके, तसंही कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक बॉडीतला कोणताही असू द्या, इट इज कार्बन कंटेनिंग, म्हणून तर त्याला ऑर्गॅनिक म्हणतात. एक्झाम्पल घ्या आपल्या बॉडीचं वेट. समजा एखाद्या ह्युमन बिंगचं वेट जर आपण घेतलं, तर 49% वेट ऑफ द बॉडी इट इज ड्यू टू दी कार्बन. जवळपास 50% आपल्या बॉडीचं वेट कशामुळे आहे, कार्बनमुळे आहे. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की पूर्ण बॉडीच्या क्वांटिटीमध्ये कार्बनचा किती रोल आहे. ओके, सो दिस इज द कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. मग एकतर हे ऍटमॉस्फिअरमध्ये एअरच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट राहू शकतात, एअरमध्ये राहू शकतात, आणि वॉटर डिझॉल्व्ह स्टेटमध्ये सुद्धा राहू शकतात. नाही कळलं? आता समजा ब्रिदिंगचा पार्ट चालू आहे ना, सपोज एनिमल इज ब्रिदिंग, तर त्याच्यामध्ये काय होत असतं, इनहॅलेशन आणि एक्सहॅलेशन है ना. ऑक्सिजन विल एंटर द बॉडी अँड CO2 लिव्ज. तर CO2 लिव्ज झाला म्हणजे कार्बन आणि डायऑक्साईड, म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन. म्हणून त्यांनी म्हटलंय की हे जे दोन एलिमेंट्स आहेत महत्वाचे, कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन, दीज आर प्रेझेंट इन एअर अँड इन वॉटर. बॉडीमध्ये मॅक्सिमम क्वांटिटी कशाची असते, पाण्याची, 75% जवळपास. तर त्याच्यामध्ये सुद्धा केमिकल राहतात आणि ते डिझॉल्व्ह फॉर्ममध्ये असतात. सो दीज आर द प्राईम एलिमेंट. लक्षात ठेवायचं आहे, दीज आर मोस्टली प्रिफर्ड, दीज आर दी मोस्टली रिक्वायर्ड एलिमेंट्स. ठीक आहे, याची आपल्याला इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये दिलेली नाहीये, पण जेव्हा आपण लेसन स्टडी करू, जसं की आता फोटोसिंथसिस आहे, रेस्पिरेशन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला माहित पडेल. त्यानंतर मॅक्रो एलिमेंट्स. द एलिमेंट्स, एक मिनिट, त्याच्यानंतर मॅक्रो एलिमेंट्स जर आपण कन्सिडर केले तर याच्यामध्ये येतात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम अँड सल्फर. द एलिमेंट्स विच आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. इथं मोस्ट रिक्वायर्ड आहे, म्हणजे दीज आर द एसेन्शियल. ह्या सेलमध्ये प्रेझेंट पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि जे मॅक्रो राहतात त्यांची क्वांटिटी जास्त राहते. हे तर आहेतच, हे तर बेसिक आहे ना, दीज आर कंपल्सरी. आणि मॅक्रोचा अर्थ इथं होतो, मॅक्रो म्हणजे लार्ज, पण इथं लार्ज साईज नाही, रिक्वायरमेंट. ज्यांची क्वांटिटी जास्त बॉडीला गरज असेल, सेलला गरज असेल, त्याला मॅक्रो एलिमेंट म्हणायचं आहे. त्याचे एक्झाम्पल आहेत नायट्रोजन, पोटॅशियम, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम. NPK हा तर शब्द परमनंटली लक्षात ठेवा. NPK कोणत्याही प्रकारचं प्लांट असेल तर त्याच्यामध्ये बेसिक एलिमेंट कोणते असतात, तर NPK, नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस. तर अशा गोष्टी राहतात पहा, आणि या फार महत्वाच्या राहतात. त्याच्यापासूनच पूर्ण कंपोजिशन बनतं. कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आणि सल्फर आहे. तर त्याच्यानंतर आहे ट्रेस एलिमेंट. ट्रेस म्हणजे काय, दीज आर रिक्वायर्ड इन स्मॉल क्वांटिटी फॉर द बॉडी ऑर द सेल. महत्वाचे सर्वच आहेत, पण त्याची क्वांटिटी काय राहतं, कमी राहते. लाईक बोरॉन, क्लोरीन, झिंक, आयरन. आपल्या ब्लडचा कंपोनंट असतो विद्यार्थी मित्रांनो, हिमोग्लोबिनचा.
निकेल आहे, हे तर हेवी एलिमेंट आहे. सिलिकॉन, कॉपर, कोबाल्ट आणि सोडियम. सोडियम आपल्या ब्रेनच्या ऍक्टिव्हिटीसाठी आवश्यक असतो. तर अशा टाईपचे इनऑर्गॅनिक कंपोजिशन एका पर्टिक्युलर सेलमध्ये असेल. देन वी फोकस ऑन द ऑर्गॅनिक केमिकल्स. These are classified into the two groups, that is macromolecules and micromolecule. आता इथं जो मॅक्रो आणि मायक्रो वर्ड आहे तो तुम्हाला रिलेट करायचा आहे टू दी मॉलिक्युलर वेट. ज्या केमिकलचं मॉलिक्युलर वेट जास्त असेल त्याला मॅक्रो केमिकल्स म्हणायचं आहे किंवा मॉलिक्युल म्हणायचं आहे, आणि ज्यांचं मॉलिक्युलर वेट हे कमी असेल त्याला म्हणायचं आहे मायक्रो मॉलिक्युल्स. इनऑर्गॅनिक मध्ये कसं आपण क्लासिफिकेशन केलं, डिपेंडिंग अपॉन द रिक्वायरमेंट किंवा डिमांड्स ऑफ द सेल म्हणू शकता, आणि इथं इट इज डिपेंड्स अपॉन द मॉलिक्युलर वेट. दॅट इज मॅक्रो, दीज आर द लार्जर मॉलिक्युल्स, अँड मायक्रो मीन्स दीज आर द स्मॉलर मॉलिक्युल्स. आता याच्यामध्ये परत मॅक्रो, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, आणि हाच तुम्हाला या लेसन मध्ये स्टडी करायचा आहे. ठीक, तर याच्यामध्ये येतात लक्षात ठेवायचं तुम्हाला, मॅक्रो मॉलिक्युल्स आर कॉल्ड ॲज कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल, अँड complex molecules are called as polymers. These are known to be polymer. MERS. Mer means unit. आणि एकापेक्षा जास्त युनिट पासून बनलेले कॉम्प्लेक्स. एक सिंगल सेल एक युनिट झाली आणि पूर्ण बॉडी काय झाला, पॉलिमर. पॉली सेल, किती साऱ्या सेल आहेत आपल्या बॉडीमध्ये. अ सिंगल बॉडी मे कंटेन ट्रिलियन्स ऑफ द सेल. आपण त्याला मोजू पण नाही शकत. म्हणून म्हटलंय की एक सिंगल युनिट म्हणजे MER. MER म्हणजे मर, युनिट. मर ते नव्हे, ठीक आहे. आणि पॉलिमर म्हणजे काय, मेनी युनिट्स. तर म्हणून कॉम्प्लेक्स मॉलिक्युलला काय म्हणायचं आहे, पॉलिमर. आणि हे कशापासून तयार होतील, दे आर मेड अप ऑफ मोनोमर. समजते का, मोनोमर म्हणजे सिंगल युनिट आणि पॉलिमरचा अर्थ होतो मेनी युनिट्स. ओके, तर मॅक्रो मॉलिक्युलचे एक्झाम्पल आहेत मित्रांनो. पॉलिसेकेराइड. आता हे तुमच्याकरता सगळे नवीन शब्द येणार आहेत, त्याला अल्टरनेटिव्ह नाव लक्षात ठेवा. पॉलिसेकेराइड्स आर नथिंग बट दी कार्बोहायड्रेट्स. दीज आर कार्बोहायड्रेट्स. आणि पहिले सांगितलं, एव्हरी पॉलिमर इट इज मेड अप ऑफ मोनोमर. जर कार्बोहायड्रेट हा कॉम्प्लेक्स आहे तर याला बनवणारा सिंपल मॉलिक्यूल पण असेल, अँड इट इज कॉल्ड ॲज अ शुगर, किंवा याला म्हणतात सॅकॅराइड. ठीक आहे, म्हणजे शुगर किंवा सॅकॅराइड हा झाला मोनोमर, आणि हा काय बनवतो, कॉम्प्लेक्स कंपाऊंड दॅट इज कार्बोहायड्रेट. असंच पॉलीपेप्टाइड्स. पॉलीपेप्टाइड आर नथिंग बट दी प्रोटीन्स. याला काय म्हणायचं आहे, प्रोटीन म्हणायचं आहे. अँड प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमिनो ऍसिड्स. हा झाला मोनोमर, हा झाला पॉलिमर. हे एक्झाम्पल सांगून आलो, तुम्हाला लक्षात ठेवा, हेच तुमचं लेसन आहे. म्हणून सांगितलं की बायोमॉलिक्युलचं पहिले क्लासिफिकेशन समजून घेऊया की कोणकोणत्या टाईपचे केमिकल्स असतात, त्यातले महत्वाचे कोणते आहेत, सेलमधले आपल्या सिलेबसला कोणते आहेत, तर ते आहेत हे कोणते, मॅक्रोमॉलिक्युल्स. पॉलिन्यूक्लियोटाइड्स. दीज आर कॉल्ड एज न्यूक्लिक ऍसिड्स. ठीक आहे, आणि आपल्याला माहित आहे न्यूक्लिक ऍसिडचे टाईप असतात DNA अँड RNA. तर यांना बनवणारा जो सिंगल मोनोमर आहे तो कोणता असेल, न्यूक्लियोटाइड. सो दीज आर मेड अप ऑफ न्यूक्लियोटाइड्स. ओके, सो कार्बोहायड्रेट हा झाला मॅक्रोमॉलिक्यूल. कशापासून तयार होते, तर शुगर हा झाला मोनोमर. हा सिंपल, हा कॉम्प्लेक्स, हा एक युनिट, हे मेनी युनिट. दुसरं एक्झाम्पल तुम्हाला पाहायचं, नाव देऊन टाका. याला आपण ए नाव देऊ, पॉलिसॅकॅराइड. याला आपण नाव देऊ पॉलिन्यूक्लियोटाइडला B.
सी ला आपण नाव देऊ पॉलीपेप्टाइड, म्हणजे हा प्रोटीनचा पार्ट तुम्हाला पाहावा लागेल. त्याच्यानंतर मायक्रोमॉलिक्युल्स, दोज हुज मॉलिक्युलर वेट इज लोअर किंवा लेस दॅन दी मॅक्रोमॉलिक्युल. त्याच्यात एक्झाम्पल येते लिपिड. ऍक्च्युली तुम्हाला चारही केमिकल पाहायचे आहे. कार्बोहायड्रेट पाहायचं आहे, प्रोटीनही पाहायचं आहे, न्यूक्लिक ऍसिडही पाहायचं आहे आणि लिपिड पण पाहायचं आहे. पण लिपिडला जनरली मायक्रोमॉलिक्युल का म्हणतात, कारण ऍज कम्पेअर टू दिस इट हॅज लो मॉलिक्युलर वेट. तरी सुद्धा महत्वाचा असेल तो. प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये लिपिडच असते, प्लांटमध्ये ऑइल आहे ते लिपिड आहे, आपल्यामध्ये सुद्धा फॅट्स असतात, ठीक आहे, ते लिपिड आहे. तर लिपिड हा झाला कॉम्प्लेक्स. जसं याच्यामध्ये प्रत्येक कोणत्या तरी सिंपल युनिट पासून तयार झाला, त्याच्यामध्ये सुद्धा सिंपल युनिट असेल. द लिपिड इज मेड अप ऑफ टू सिंपल एलिमेंट, ग्रुप म्हणू शकता, दॅट इज फॅटी ऍसिड्स आणि ग्लिसेरॉल. ठीक आहे. आता हे काय भानगड आहे हे आपण जेव्हा डिटेलमध्ये बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की फॅटी ऍसिड्स म्हणजे कशाला म्हणतात, ग्लिसेरॉल म्हणजे काय आहे, सगळ्याच्या सगळं. परत त्याच्यामध्ये मग ते सॅच्युरेटेड कंपाऊंड, अनसॅच्युरेटेड, वन बाय वन आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि नंतर आहे सेकंडरी मेटाबोलाइट्स, अल्कॅलॉइड, फिनॉलिक्स, टर्पेनॉइड्स, एसेन्शियल ऑइल, टॉक्सिन अँड लॅक्टिन. ठीक आहे. याचं एवढं काही महत्व आपल्याला नाही आहे, दिलेलं नाही आहे सिलेबसमध्ये, पण तरी जसा जसा आपण हा पार्ट डिस्कस करू त्याच्यामध्ये लक्षात येईल तुमच्या की कशा टाईपचे केमिकल्स एका पर्टिक्युलर सेलमध्ये प्रेझेंट राहतात. ओके. त्याचं क्लासिफिकेशन लक्षात ठेवायचं आहे, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक मध्ये प्राईम एलिमेंट्स, मॅक्रो, मायक्रो, किंवा आपण त्याला ट्रेस, मायक्रो एलिमेंटलाच काय म्हणू शकता, ट्रेस एलिमेंट. दीज आर द मायक्रो. फक्त इनऑर्गॅनिक मध्ये क्लासिफिकेशन करताना ऑन द बेसिस ऑफ रिक्वायरमेंट ऑफ द सेल, आणि ऑर्गॅनिकचं क्लासिफिकेशन करताना ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर वेट. ओके. सो दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट रिलेटेड टू द बायोमॉलिक्युल्स. आता उद्याला यातला पहिला पार्ट आपण स्टडी करू, दॅट इज दी मॅक्रोमॉलिक्युल. कोणता, कार्बोहायड्रेट किंवा पॉलीसॅकराइड. ओके. सो दिस इज सफिशियंट फॉर टुडे.